ही आनंदाची एक परिसीमा आहे महाराज, आणि ही सामान्य जीवाला आटोक्यात राहणारी नाही, अमर्याद असा आनंद आहे. म्हणजे आनंदाला काय आहे, सीमा नाही. असा अनंत अखंड अजरामर आनंद सगुण भक्तीचा जर असेल, जीवनमुक्तीमध्ये महाराज सुखाला खंड आहे, भक्तीमध्ये सुखाला खंड नाही. म्हणून हे आनंदाचे प्रत्येक वेगवेगळे प्रकार महाराजांनी आपल्या पोटात सामावले. आनंद भोगणं वेगळं, आनंदी असणं वेगळं, आनंदी दिसणं वेगळं, आणि आनंदरूप होणं वेगळं. तुम्ही आम्ही आनंदी असलेल्याचा भास करतो, वास्तविक आम्ही आनंदी जे आनंदरूपातेला पोचले ते माझी या नित्यता तेने नित्यते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी याची. त्याच्या नित्यतेने नित्य, त्याच्या आनंदाने ते आनंदी, असं देवाच्या आनंदानं देवाच्या सुखानं ते सुखी व्हायला पाहिजे. आणि असा सुखी झालेला पुरुष परत कधी काय होत नाही, दुःखी अवस्थेला पोचत नाही. म्हणून परमार्थ हा